नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ माझा तुम्ही मिस करणार नाहीत. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा शनिवार. शनिवार या दिवसाला खूप सारे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि श्रावणातील सर्व शनिवार म्हटलं की आपण सर्वजण त्या शनिवारची व्रतसुद्धा करत असतो. प्रत्येक व्यक्ती ह्या व्रत करत असतात. तर पहा, शनिवार हा जसा शनिदेवांना समर्पित असतो तसाच हनुमानांना सुद्धा समर्पित आहे. शनिवारी संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे मूठभर, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही. आपलं घर नेहमी सुख शांती त्याचबरोबर धनधान्य समृद्धी संपत्ती यांची भरून जाईल आणि आपल्याला श्रीमंतीचा योग होईल. जे काही दोष असतील आपल्या घराला लागलेले, मुलांना लागलेले किंवा आपल्या पतीला लागलेले, ते सर्व दोष दूर होतील. असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला आजच्या सायंकाळी करायचा आहे. आपल्याला घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात किंवा लहरी असतात त्या नष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. ज्या सकारात्मक लहरी ह्या पसरत असतात त्या एक दिवा आपण जर घरामध्ये लावला तर तो प्रकाश करून टाकत असतो. त्या घराला नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ देवापाशी तुळशीपाशी दिवा लावला जातो. त्या घरामध्ये कशाचीही कमतरता पडत नाही. त्याचबरोबर जर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा दिवा लावला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजावर दिवा लावल्याने किंवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही प्रकारची नकारात्मक ऊर्जा किंवा गोष्ट प्रवेश करत नाही आणि यदाकदाचित जरी आपल्या घरामध्ये दोष तयार झाले तर ते दोष लवकर नष्ट होतात. तर पहा, आपल्या घरामध्ये जेव्हा दोष लागलेले असतात ना, तेव्हा आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टींना सामोरे जावं लागत असते. भरपूर सारे अडचणी आपल्या नशिबात येत असतात. आपल्या घरामध्ये भरपूर सारी भांडणे, कलह, तंटा होत राहतो. तसेच मुलांसंबंधीचे पण आपल्याला प्रश्न पडतात. मुलं अभ्यास करत नाही, चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात. त्याचबरोबर पतीच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम किंवा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये प्रॉब्लेम किंवा कुणाचं लग्न जमवायचं असेल तर लग्न जमवण्यासाठी प्रॉब्लेम येतात. अशा बऱ्याचशा अडचणी आपल्या सामोरे जावं लागत असतं. त्यामुळे आपल्याला शनिवारचा दिवस असे काही छोटे छोटे उपाय जर आपण केले तर आपल्याला घराचा दोष जो आहे तो नष्ट होतो आणि सर्व काही सुरळीत होते. तर बघा, आपल्याला संध्याकाळी हा उपाय आपल्या घरामध्येच करायचा आहे. इतका प्रभावशाली उपाय आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आहे शनिवार, तर शनिवारच्या दिवशी आपल्या घराची साफसफाई ही झालीच पाहिजे. आपल्या घरामध्ये जे काही जाळे वगैरे असतील ते आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा राहणार नाही, यासाठी आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. त्याचबरोबर कापूर जाळायचा आहे. आणि आपल्याला शनिदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तेलाचा किंवा मग मोहरीच्या तेलाचा दिवा हा नक्की आवर्जून लावायचा आहे. हे लक्षात ठेवा. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जे काही दोष लागलेले असतात ते नष्ट होतात. असे हा छोटासा जरी उपाय आपण केला तरी सुद्धा आपल्या घरामधील दोष हे नष्ट होतात. तर आज जमलं तर तुम्ही हा उपाय नक्की करा. बघा, आपल्याला दिव्याखाली अशी कोणती वस्तू ठेवायची आहे तर आता आपण जाऊन घेणार आहोत. आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे, तर तो आपल्याला कणकीचा दिवा तयार करायचा आहे. बघा, आपल्याला एकच दिवा कणकेचा तयार करायचा आहे आणि ते पीठ मळत असताना आपल्याला मीठ अजिबात घालायचं नाही. त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. तर पहा, आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये ज्या काही वस्तू मी सांगणार आहे त्या तुम्हाला त्याच्या प्लेटमध्ये टाकून घ्यायच्या आहे. सर्वात अगोदर आपल्याला
अगोदर उडदाचे दाणे टाकायचे आहेत. तर 11 उडदाचे दाणे आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि नंतर मी जे जे उडदाचे दाणे आपण टाकणार आहोत ना, तर ते दाणे म्हणजेच कुठेही कीड लागलेली किंवा तुटलेले किंवा अर्धे झालेले वगैरे नसावेत. ते अख्खे दाणे, टरफलं असलेले दाणे असावेत, व्यवस्थित आणि साफ असावे, जेणेकरून त्याचबरोबर आपल्याला प्लेटमध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. तर काळे तीळ आपल्याला किती टाकायचे? चिमटभर आपल्याला काळे तीळ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि ज्या काही आपल्या समस्या आहेत, ज्या काही इच्छा आहेत, तर त्या प्लेटमध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला बोलायचे आहे. तर आपल्याला दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे पहा. एक पाट आपल्याकडे असावा. तो पाट घ्यायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. आपल्याला सुद्धा खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे. बसल्याच्या नंतर ही जी प्लेट आहे आपण घेतलेली, ज्याच्यामध्ये उडदाचे दाणे आणि तीळ, तर ती प्लेट आपल्याला एका पाटावर ठेवायची आहे पहा. आणि त्याच्यावरती आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा ठेवायचा आहे. आणि ह्या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे, कारण हा दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे पहा. आपल्या पितरांना यामुळे सद्गती मिळते आणि आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो. त्यासाठी आपल्याला उद्या हा दिवा लावायचा आहे. आणि ज्यावेळी आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद लागतो ना, तर आपल्याला कोणत्याच गोष्टींची कमतरता आपल्या घरामध्ये जाणवत नाही आणि राहतसुद्धा नाही. तर आपल्यावरती पितृदोष असेल ना, तर आपण कितीही सेवा उपाय केल्या किंवा पूजा अर्चना केल्या, तर त्याचे फळ हे आपल्याला भेटत नाही. आपल्याला जर पितृदोष असेल, तर मग हा पितृदोष नष्ट होण्यासाठी असे छोटे छोटे उपायसुद्धा आपण आपल्या घरामध्ये करायचे असतात. तर असा हा दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. प्रत्येक घरामध्ये थोडाफार तरी पितृदोष असतोच, त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा केली तरी चालणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिवा लावायचा आहे आणि जो काही उपाय आपण करत आहोत तो एकदम श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचा आहे पहा. असे काही तिथे आहे, म्हणजे जो शनिवार आहे किंवा अमावस्या आहे, अशा स्थितींना आपण आपल्याकडून आपल्या पितरांसाठी ही सेवा झालीच पाहिजे. हा दिवा लावल्यानंतर आपल्याला जे काही पितृदेवांसाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, अशा मंत्राचा आपल्याला तिथे जप करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिणेलाच तो आपल्या स्वतःचा बी तोंड करून बसायचं आहे आणि हा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा आपण आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. आणि त्याचबरोबर ज्या काही आपल्या अडचणी समस्या आहेत, तर त्यासुद्धा आपल्याला पितरांना प्रार्थना करायची आहे की ह्या ज्या समस्या आहेत, तर त्या माझ्या दूर कर, असं सर्व गोष्टींची प्रार्थना करायची आहे. आणि दिवा लावल्यानंतर दिवा तुम्हाला कमीत कमी 1-2 तास तरी तो प्रज्वलित राहायला पाहिजे किंवा राहणं अपेक्षित आहे. तो जास्त वेळ नाही राहिला तरी चालेल, पण 1-2 तास राहील एवढं तेल त्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे. आणि तो दिवा 1 ते 2 तास तरी प्रज्वलित राहायला पाहिजे. आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे पहा. दुसऱ्या दिवशी या दिव्यामधील वात ही आपल्याला काढून टाकायची आहे. आणि त्याचबरोबर जी काही दिवा आहे, तो दिवा आपल्या गाईला खाऊ घालायचा आहे किंवा गाईला द्यायचा आहे. जर आपल्याकडे गाई नसेल तुमच्याजवळ आसपास, तर तुम्ही एखाद्या झाडाखाली मुंग्या किंवा पक्षी खाऊन जातील अशा ठिकाणी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा आपल्या पितरांसाठी आवर्जून लावायचा आहे. आणि आज हा उपाय सर्वांनी नक्की करायचा आहे. तर हा उपाय करा आणि पहा, तुमच्या घरामध्ये जे काही दोष असतील ते नष्ट होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती भरभराट होईल. तर आपल्यावर काही दोष राहिलेले राहणार नाहीत. तर आपले घराची उत्तरोत्तर ही प्रगती होतच राहील. आपल्या आयुष्याचे दिवस आहेत ना, ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे
प्रकारे पितरांना आपण खुश केल्याने नंतर मग पितृदेवांनाही आपले आशीर्वाद लाभत असतो आणि हा आशीर्वाद आपल्याला लाभल्यामुळे आपल्या घराला कधीच कोणाची नजरसुद्धा लागत नाही आणि आपल्या घरामध्ये जे मुलं बाळं आहे तर त्यांनासुद्धा कोणत्याही गोष्टीची अडचण निर्माण होत नाही. म्हणजे लग्न संदर्भात असेल किंवा मग मुलांच्या अभ्यासाविषयी असेल, नोकरीविषयी असेल, तर हे दोष सगळे अडचणी हे दूर होतात. आणि म्हणूनच आपल्याला हा अतिशय प्रभावशाली उपाय सर्वांना करायचा आहे. तर झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.